श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीमद्गुरुदेव दत्तात्रेयाय नमः. श्री कृष्ण परमात्मने नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणं दशमस्कन्ध अथ 53तमोऽध्यायः. रुक्मिणी हरण. श्री शुक म्हणतात, रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्ण ब्राह्मणाचा हात हातात घेऊन हसत हसत म्हणाले. श्री भगवान म्हणाले, माझेही मन तिच्यातच लागून राहिल्यामुळे मला रात्री झोपसुद्धा लागत नाही. माझ्या द्वेषामुळे रुक्मिणीने माझ्याशी तिच्या विवाहाला विरोध केला आहे हे मला माहिती आहे. परंतु मी त्या नीच क्षत्रियांना पराभूत करून माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सुंदर राजकुमारीला लाकडातून अग्निज्वाळा आणावी तशी घेऊन येईल. श्री शुक म्हणतात, रुक्मिणीचा विवाह मुहूर्त जाणून श्रीकृष्णांनी सारथ्याला आज्ञा केली की दारुका ताबडतोब रथ जोड. शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाचे 4 घोडे रथाला जुंपून तो रथ तेथे आणून दारुक हात जोडून भगवंतांच्या समोर उभा राहिला. श्रीकृष्णांनी ब्राह्मणाला अगोदर रथात बसवून नंतर आपणही बसले व त्या वेगवान घोड्यांच्या साह्याने एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशात जाऊन पोचले. पुत्र प्रेमामुळे कुंडिन नरेश भीष्मक आपली कन्या शिशुपालाला देण्यासाठी विवाहाच्या उत्सवाची तयारी करीत होता. नगरातील राजमार्ग चौक झाडून साफ केले गेले होते. त्यांच्यावर सडा समार्जन केले होते. रंगीबेरंगी ध्वज आणि पताका लावलेल्या होत्या. तोरणे बांधली गेली होती. तेथील स्त्री पुरुष पुष्पमाळा, अत्तरी, दागिने आणि निर्मळ वस्त्रांनी नटले होते. तेथील वैभव संपन्न महालातून धूपाचा सुगंध दरवळत होता. परीक्षिता, राजा भीष्मकाने देव, पितर आणि ब्राह्मणांचे विधीपूर्वक पूजन करून पुण्याह वाचन करून ब्राह्मणांना भोजन घातले. शुभ्र दंतपंक्ती असणाऱ्या राजकुमारीला मंगल स्नान घालून हातात लग्न कंकण बांधले. 2 नवीन वस्त्रे नेसविली आणि अंगावर उत्तमोत्तम अलंकार घातले. श्रेष्ठ ब्राह्मणांनी साम, रूप आणि यजुर्वेदातील मंत्रांनी तिच्यासाठी रक्षण कवच तयार केले. तसेच अथर्ववेदाच्या विद्वान पुरोहितांनी ग्रहशांतीसाठी हवन केले. शास्त्र जाणणाऱ्या राजाने सोने, चांदी, वस्त्रे, तिळगुळ आणि गायी ब्राह्मणांना दान दिल्या. याच प्रकारे चेदी नरेश दमघोषाने सुद्धा आपला पुत्र शिशुपाल यांचे मंत्रज्ञ ब्राह्मणांकडून विवाहासंबंधीचे मंगलविधी करविले. त्यानंतर तो मदरस वाहत असणाऱ्या हत्तींचे दळ, सोन्यांच्या हारांनी सजविलेले रथ, पायदळ आणि घोडेस्वारांची सेना बरोबर घेऊन कुंडिनपूरला जाऊन पोचला. विदर्भराज भीष्मकाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत करून प्रथेनुसार त्यांचे पूजन केले. त्यानंतर अगोदर त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणी आनंदाने त्यांची निवासाची व्यवस्था केली. त्यांच्याबरोबर शिशुपालाचे शाल्व, जरासंध, दंतवक्त्र, विदुरथ, पौंड्र इत्यादी हजारो मित्रराजे आले होते. ते सर्वजण रामकृष्णांचे शत्रू होते आणि रुक्मिणी शिशुपालालाच मिळावे यासाठी आले होते. त्यांनी अगोदरच निश्चय केला होता की श्रीकृष्ण बलरामादी यादवांना आपल्याबरोबर आणून कन्येचे हरण करण्याचा प्रयत्न करील तर सर्वांनी मिळून त्यांच्याशी लढाई करायची. त्या राजांनी याचसाठी आपापली संपूर्ण सेना आणि वाहने बरोबर आणली होती. शत्रुपक्षाच्या राजांच्या या तयारीची माहिती भगवान बलरामांना मिळाली आणि बंधू श्रीकृष्ण एकटाच राजकुमारीचे हरण करण्यासाठी गेला आहे असेही जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यांना तेथे लढाई होण्याची दाट शंका आली. बंधुप्रेमामुळे त्यांचे हृदय भरून आले. त्यामुळे ते लगेच हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेना बरोबर घेऊन कुंडिनपुराकडे गेले.
इकडे सुंदरी रुक्मिणी श्रीकृष्णांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत होती, परंतु ब्राह्मणसुद्धा अजून परतला नाही हे पाहून ती चिंतातूर झाली. अहो, माझ्या अभागिनीच्या विवाहाला आता फक्त एक रात्र शिल्लक राहिली, परंतु कमलनयन भगवान अजूनही आले नाहीत. याचे कारण कळत नाही. एवढेच काय, माझा संदेश घेऊन गेलेला ब्राह्मणसुद्धा अजून परतला नाही. विशुद्ध स्वरूप श्रीकृष्ण माझ्यामध्ये काही दोष दिसल्यामुळे माझे पाणी ग्रहण करण्याचे ठरवूनही खात्रीने येथे आले नसतील. मीच अभागिनी आहे, त्यामुळे विधाता आणि भगवान शंकरसुद्धा मला अनुकूल नाहीत असे दिसते. रुद्रपत्नी गिरिजा कुमारी सती पार्वती देवी ही माझ्यावर प्रसन्न नसावी. जिचे मन भगवंतांनी हिरावून घेतले होते त्यांचाच विचार करता करता अजून वेळ आहे असे म्हणून तिने आपले अश्रूंनी भरलेले डोळे मिटून घेतले. परीक्षिता, श्रीकृष्णाच्या आगमनाची अशा प्रकारे वाट पाहणाऱ्या रुक्मिणीची डावी मांडी, हात आणि डोळा फडफडू लागला. ही चिन्हे मनासारखे घडणार असल्याची सूचक होती. इतक्या श्रीकृष्णांनी पाठविलेला तोच ब्राह्मण आला आणि त्याने राजकुमारीची अंतःपुरात भेट घेतली. ब्राह्मणाचा चेहरा प्रफुल्लित आणि निश्चिंत आहे असे पाहून लक्षणांवरून कार्यसिद्धी ओळखून प्रसन्नतेने स्मित करीत तिने ब्राह्मणाला विचारले. ब्राह्मणाने सांगितले की श्रीकृष्ण येथे आलेले असून त्यांनी तुम्हाला घेऊन जाण्याची सत्य प्रतिज्ञा केली आहे. ते आल्याचे कळताच रुक्मिणीचे हृदय आनंदाने भरून आले. त्याच्या मोबदल्यात त्याला देण्याजोगी कोणतीही गोष्ट न दिसल्याने तिने फक्त नमस्कार केला. लक्ष्मीचा ब्राह्मणाला नमस्कार म्हणजे जगातील सर्व संपत्ती त्याला देणेच नव्हे का? रामकृष्ण आपल्या कन्येचा विवाह पाहण्याच्या उत्सुकतेने आले आहेत हे ऐकून भीष्मक मंगलवाद्य वाजवीत पूजेची सामग्री घेऊन त्यांना सामोरा गेला. त्यानंतर मधुपर्क करून उत्तम वस्त्रे व उत्तम भेटवस्तू देऊन विधीपूर्वक त्याने त्यांची पूजा केली. नंतर बुद्धिमान भीष्मकाने सेना व परिवारासह त्या दोघांची सर्व सामग्रींनी युक्त अशा निवासस्थानात राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा यथोचित आदर सत्कार केला. भीष्माकडे जे राजे आले होते त्या सर्वांचे पराक्रम, वय, शौर्य, धन इत्यादी पाहून त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना सर्व वस्तू देऊन त्याने त्यांचा मोठा सत्कार केला.